सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आज सर्वांना ज्यांनी 5,000 जातींना एकत्रित करून विश्वातलं सर्वात मोठं संविधान निर्माण केलं आणि ज्यांनी सर्वात मोठी लोकशाही या भारत देशामध्ये रुजवण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. अखेरच्या श्वासापर्यंत जात्यांताची लढाई जे लढले आणि अस्पृश्यतेचा कलंक ज्यांनी मुळासहित उखडून फेकला, त्या विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचारांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आज हे लाईव्ह मी घेतलेलं आहे. या लाईव्हच्या निमित्तानं मला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे हे सांगायचं आहे की मी जशा पद्धतीनं बाबासाहेबांना वाचायला लागलो तसं मला हे समजलं की खेड्यापेक्षाही आपल्या शहराकडे गेलं तर जास्त सुधारणा होईल. बाबासाहेबांनी सांगितलेलं शहराकडे चला आणि त्यानुसार मी शहरात येऊन राहिलो. हा बाबासाहेबांच्या विचारानुसार माझ्या वागण्याचं पहिलं पाऊल होतं. बाबासाहेबांनी असं सांगितलं की आपली स्वतःची लायब्ररी असली पाहिजे. त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून ते दाखवून दिलेलं होतं की स्वतःची लायब्ररी असली पाहिजे. त्याच्यातूनच मी हे छोटीशी लोखंडी लायब्ररी निर्माण केली. बाबासाहेबांनी सांगितलं शिका. माझं शिक्षणही त्या पद्धतीनं मी पुढं चालू ठेवलं. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा हे सांगितल्यामुळं सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ किंवा चोरे विकास मंच स्थापन करण्यासाठी मी प्रयत्न केला. त्याबरोबरच सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाच्या वतीनं सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य हे सुरू आहे. बाबासाहेबांनी सांगितलं संघर्ष करा. अन्याय आपल्यावर होत असेल तर संघर्ष करा. अगदी ज्या वेळेला दिव्यांकेच्या संदर्भात आमच्यावर अन्याय झाला माझ्या कन्येच्या बाबतीत, त्यावेळेला आम्ही हायकोर्टामध्ये पण दाखल झालो. ज्यावेळेला आमच्या शेतामधून वाट तयार केलेली होती त्यावेळेला मी यासाठी संघर्ष केलेला आहे. संघर्ष आपल्या न्याय हक्काच्या रक्षणासाठी आपल्याला करायचा असतो. आपल्याला न्याय मिळावा, आपल्याला हक्क मिळावेत, आपल्या हक्काचं रक्षण व्हावं यासाठी आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे. पण हे संघर्ष करायला केव्हा माणूस शिकेल? ज्यावेळेला त्याला समजेल की आपल्यावर अन्याय होतोय, अन्याय होत आहे आपल्यावर, हेच जर समजलं नाही, गुलामाला गुलामाची जाणीवच झाली नाही तर तो संघर्ष करणार नाही. गुलामीची जाणीव कधी होईल? तो शिकेल त्यावेळेला. शिक्षण का घ्यायला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे? बाबासाहेबांनी शिका असं सांगितलं कारण बाबासाहेब म्हणतात की तुम्ही शिकल्याशिवाय तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाशच पडणार नाही. ज्ञानाचा प्रकाश जर पडला नाही तर तुम्हाला कळणारच नाही तुम्ही वैचारिक गुलामगिरीत आहात, धार्मिक गुलामगिरीत आहात, राजकीय गुलामगिरीत आहात. तुम्ही कोणत्या पद्धतीनं अन्याय अत्याचारग्रस्त आहात, तुमचं शोषण कोण करत आहे, तुमची लूट कोण करत आहे, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोण फसवत आहे, तुम्हाला न कळे सुद्धा तुमच्या मार्गात अडचणी कोण निर्माण करत आहे हेच तुम्हाला समजणार नाही. आणि हे समजण्यासाठी म्हणून शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिकलं पाहिजे हे बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब म्हणतात तुम्ही शिकल्याशिवाय हे तुम्हाला कळणारच नाही. विद्येविना मती गेली हे महात्मा फुलेंनी सांगितलं आणि महात्मा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं. का गुरु मानलं? कारण फार मोठा संदेश त्यातून होता की तुमच्याकडे विद्याच नसेल तर मतीच येणार नाही, चांगली बुद्धीच, तुम्हाला तो प्रकाश तुमच्या डोळ्यासमोर नसेल तर तुम्ही त्या प्रकाशात म्हणजे त्यामुळे तुमची नीती बिघडणार, तुमची गती बिघडणार, तुमचं वित्त सगळं निघून जाणार आणि तुम्ही खचणार हे निश्चितच आहे. मग तुम्ही खचू नये. सगळे शूद्र खचलेत कशामुळं? महात्मा फुलेंनी सांगितलेलं होतं ते बाबासाहेबांनी त्यांच्या त्या विधानाला घेतलं आणि समजलं की ह्यामुळं खरं आपला समाज अंधकारमय युगात जगत आहे, अज्ञानात जगत आहे. तो खूप त्रासलेल्या अवस्थेत काय आहे, दबलेल्या पिचलेल्या अवस्थेत काय आहे हे बाबासाहेबांना कळालं की महात्मा फुलेंनी हे सांगितलेलं आहे की विद्येविना मती गेलेली आहे, मतीविना नीती गेलेली आहे. नीती भ्रष्ट झाला समाज आणि नीती गेल्यानंतर गती संपणारच आहे, वित्त निघून जाणार आहे आणि वित्त निघून गेलं की आपल्या दारिद्र्य येणार,
आणि हे निश्चितच आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा शिका, कारण शिकल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही. तुमचं मस्तक सुधारल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आपलं आयुष्य कसं सुधारावं किंवा आपल्या समाजाला कसं पुढे घेऊन जावं, हे तुम्हाला तुमच्या मस्तक सुधारल्याशिवाय कळणार नाही. हे मस्तक ज्यावेळेला वाचनानं सुधारलं जातं त्यावेळेला ते कोणापुढेही नतमस्तक होत नाही. ते पूर्ण स्वयंप्रकाशित होतं आणि स्वयंप्रकाशित झालेला व्यक्ती हा स्वतःच्या बुद्धीला अनुसरून वाटचाल करत असतो, त्यानुसार तो गतिमान होत असतो. आपल्या बुद्धीला अनुसरून वागणं हे काळाची गरज आहे आणि याच्यासाठी म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब म्हणतात की काल तर सूर्यासारखे समकाल. शिक्षणामुळेच तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात क्रांती होऊ शकते, बदल होऊ शकतो, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. मग शिकण्यासाठी तुम्हाला उच्च शिक्षण घ्यावं लागेल, तुम्हाला सतत सामाजिक वास्तव समजून घ्यावं लागेल, वर्तमानपत्र वाचावी लागतील, अग्रलेख वाचावे लागतील, सतत होणाऱ्या घडामोडींकडे पारदर्शकपणे तटस्थपणे लक्ष देऊन ते समजून घ्यावं लागेल. संघटित हा बाबासाहेबांचा मंत्र आहे आणि संघटित आपण होत नाही आणि झालो तरी ते टिकत नाही. कशासाठी संघटित व्हायचं? तर आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी, त्याच्या विरुद्ध आपल्याला दाद मागण्यासाठी न्यायालयामध्ये. संघटित कशासाठी व्हायचं? तर आपल्यावर अत्याचार होत असतील तर त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी म्हणून संघर्ष करायचा आहे आणि त्या संघर्षासाठी एकजूट तर पाहिजे. तुमची जमीन जर लुबाडलेली असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल. म्हणजे समाजाची जमीन आहे, एकत्रित जमीन आहे आणि तुमची लूट झालेली असेल तर एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल. ज्यावेळेस सामूहिक अन्याय होतो त्यावेळेस सामूहिक दृष्ट्या, संघटित दृष्ट्या आपल्याला लढा देणं गरजेचं असतं. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करणं हे फार गरजेचं आहे. बाबासाहेबांचा विचार सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी म्हणून आज आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ तरी आपल्याला परिचित असावेत म्हणून खास आज ग्रंथांची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला ज्याला म्हटलं जातं भारतीय संविधान. भारतीय संविधान या भारतीय संविधानानं आपल्याला हक्क अधिकार दिले, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, म्हणजे भाषण स्वातंत्र्य दिलं, विचार स्वातंत्र्य दिलं, धर्म स्वातंत्र्य दिलं, आपल्याला कुठेही राहण्याचा, कुठेही जाण्याचा, कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळालं, संघटना करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. हे भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे आणि भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. बाबासाहेब त्याचे शिल्पकार आहेत. म्हणजे 6 जणांच्या ज्या मसुदा समितीमध्ये बाबासाहेब होते, त्या मसुदे समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब. त्यावेळेला 2 जणांचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं. 2 जण परदेशात गेलेले होते, 1 जण तर त्या दिल्लीपासून लांब होता असं म्हटलं जातं आणि बाबासाहेबांवर पूर्ण जबाबदारी संविधानाचा मसुदा लिहिण्याची होती. बाबासाहेबांनी आलेल्या संपूर्ण संविधान समितीतल्या सर्व सूचना आणि या सर्व सूचनांवर विचार करून त्याचा अभ्यास करून संविधान निर्माण केलेलं आहे. मग प्रत्येक प्रांताचे, प्रत्येक संस्थानिकांचे सदस्य या संविधान सभेत होते आणि त्यांनी ज्या ज्या सूचना मांडलेल्या होत्या त्या सूचनांचा अंमलबजावणी बाबासाहेबांनी केली आणि सर्वांना समान न्याय, हक्क, अधिकार, सर्वांमध्ये बंधुभाव कसा निर्माण होईल यासाठी बाबासाहेबांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये हा राष्ट्रग्रंथ निर्माण झाला, भारताचं संविधान, आणि हा भारताच्या संविधानाच्या माध्यमातून फार मोठं कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे. आपण याच लायब्ररीमध्ये वरच्या टप्प्यामध्ये पहा की संविधानावर ज्या डिबेट्स झालेल्या आहेत त्या डिबेट्सचे सुद्धा मोठे मोठे ग्रंथ आहेत आणि ह्या डिबेट्सचे ग्रंथ सुद्धा आपण वाचायला हवेत की जेणेकरून आपल्याला समजेल की कशा पद्धतीनं मसुदा समितीचं काम झालेलं आहे किंवा संविधान समितीचं काम कसं झालेलं आहे, कशा तिथं डिबेट झालेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला समजेल. हा ग्रंथ आपल्याला तर सर्वांना माहित आहे, पण त्याच्याबरोबर अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत. मग रिडल्स इन हिंदुझम हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. या रिडल्स इन हिंदुझम या ग्रंथामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 4 असं म्हणलं जातं याला, रिडल्स इन हिंदुझम, जे बाबासाहेबांच्या ग्रंथ जे 22 खंड प्रकाशित झालेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे आणि ह्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत.
यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. ह्या भागांना आपण वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की कशा पद्धतीनं बाबासाहेबांनी एवढं लेखन केलेलं आहे. 22 ग्रंथांचं लेखन बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे. अनेक अर्धवट स्वरूपाचे ग्रंथ बाबासाहेबांचे आहेत. अनेक लेख बाबासाहेबांचे प्रकाशित झालेले आहेत. बाबासाहेबांनी हे जे केलेलं काम आहे हे फार फार अतुलनीय आहे. म्हणजे त्याला जोडच नाही. त्यांनी अशी 25 वेगवेगळी कोडी त्या मोठ्या मोठ्या जे अभ्यासक आहे यांच्यासाठी ही लिहिलेली आहेत आणि ही कोडी अजूनही सुटलेली नाहीत. ही सर्वांसाठी आव्हान आहेत. हिंदू धर्माचं कोडं नावाचा असा हा जे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं. नंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. हा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ, या ग्रंथाच्या आधारे रिझर्व्ह बँक ची स्थापना झालेली आहे. जी बँक संपूर्ण देशातल्या बँकांना चालवते, त्या बँकेची स्थापना या प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाच्या आधारावर तयार झालेले आहे. हे खरं तर आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हा रुपयाचा जो प्रश्न आहे, हा रुपयाचा प्रश्न जवळजवळ 328 पानांचं हे पुस्तक आहे. केवढं मोठं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक आपल्या घरामध्ये संग्रही असलं पाहिजे. हे आपण वाचलं पाहिजे. पुढील समस्या, रुपयाच्या पुढे कोणती समस्या आहे, आपला रुपया का घसरत चाललेला आहे, किंवा रुपयाचा जर दर्जा वाढायचा असेल तर तो कसा वाढवता येईल. बाबासाहेब हे अर्थशास्त्रज्ञ होते, एक अर्थतज्ञ होते. आणि त्यामुळे त्यांनी तयार केलेलं लिहिलेलं हे जे पुस्तक आहे रुपया पुढील समस्या, हे आपण सगळ्यांनी वाचायला हवं असं मला वाटतं. नंतर त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिलेलं होतं, काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केलंय, असं हे पुस्तक आहे. हे पण खूप मोठं पुस्तक आहे. जवळजवळ पहा 427 पानांचं पुस्तक आहे. 427 पानांचं पुस्तक, मोठ्याच्या मोठं जाडजूड पुस्तक आहे. काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांकरता काय केले, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स, अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. खूप महत्वाचं पुस्तक आहे. यामधून बाबासाहेबांनी त्यावेळी करत असणाऱ्या अस्पृश्यांसाठी काम करणाऱ्या जे लोक होती, ज्या संघटना काम करत होत्या, ज्या संस्था काम करत होत्या, त्यांनी काम कशा पद्धतीने केलेलं आहे ते बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. नंतर महिलांसाठी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे की स्त्रियांना समान हक्क मिळावा, त्यांना समान न्याय मिळावा, त्यांना मालमत्तेचा हक्क असावा, त्यांना वारसा हक्क असावा, असेच जे कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे ते कार्य करत असताना त्याचा पुढचा टप्पा म्हणजे हिंदू कोड बिल लिहिलं बाबासाहेबांनी. आणि हे हिंदू कोड बिल स्त्रियांसाठी जास्त करून होतं. यामध्ये स्त्रियांच्यासाठी खूप महत्वाचं म्हणजे बघा, विवाह आणि घटस्फोट, मुलास दत्तक घेण्याचा हक्क बापाचा आणि आईचा, दत्तकाच्या सूत्रीकरण, वारसाचे प्रश्न, एकत्र कुटुंब पद्धती, विवाह आणि जाती, एकपत्नीत्व आणि घटस्फोट, दत्तक आणि जाती, एकत्र वारसा पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती, स्त्रीची संपत्ती आणि तिचे वारसदारात मुलीचा समावेश, तिचा हिस्सा, कामकाजाचे नियम, असे अनेक बाबी या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मांडलेल्या होता. हिंदू कोड बिल नाही पास झालं, त्यामुळे बाबासाहेबांनी म्हणजे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. स्त्रियांच्या प्रश्नांसाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणारा हा महायोद्धा, ज्यांनी महिलांच्या प्रश्नावर पुस्तक तयार केलं आणि ते पुस्तक लिहून हे विधेयक मंत्रिमंडळात मांडलेलं होतं की स्त्रियांना सुद्धा समानतेचा हक्क मिळावा, त्यांना न्याय मिळावा, त्यांना वारसा हक्क मिळावा, त्यांना संपत्तीत हक्क मिळावा. यासाठी बाबासाहेबांनी हे पुस्तक हिंदू कोड बिल नावाचं लिहिलेलं आहे. 1950 मध्ये हे बाबासाहेबांच्याकडून हे फार मोठं काम झालेलं होतं. यानंतरचं बाबासाहेबांचं पुस्तक आहे म्हणजे भाषावार प्रांतरचना. भाषावार प्रांतरचना बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या पाठीमागं कारण काय होतं की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताच्या पुढे जे जे प्रश्न होते त्या प्रश्नावर बाबासाहेबांसारख्या प्रकांड पंडिताने त्या प्रश्नावर उत्तर लिहिलेलं आहे की आपल्या देशाची रचना ही भाषावर
पद्धतीनं प्रांत रचना झाली पाहिजे. म्हणजे मराठी बोलणारा प्रांत म्हणजे महाराष्ट्र, गुजराती बोलणारा प्रांत गुजरात, बंगाली बोलणारा प्रांत बंगाल, किंवा अशा पद्धतीनं प्रत्येक भाषेनुसार भाषावर प्रांत रचना व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी हे भाषावर प्रांत रचनेचं पुस्तक लिहिलेलं होतं. आणि हे सुद्धा फार महत्वाचं आहे, फार अनमोल असं दस्तऐवज आहे. बाबासाहेबांच्या लेखन साहित्यामधलं हे अनमोल असं पुस्तक आहे. हे खरंच आपल्याकडं असलं पाहिजे, ते आपण वाचलं पाहिजे. त्यानंतर त्यांचं आणखी एक पुस्तक आहे, महाराणी त्यांचे वतन. वतनदारी पद्धती नष्ट व्हावी, खोती पद्धत नष्ट व्हावी, यासाठी हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि याच्यानुसारच पुन्हा अनेक कायदे झालेले आहेत. आणि त्या कायद्यानुसार हे जी बिलं बाबासाहेबांनी पास केलेली होती, म्हणजे महारवतनावर बाबासाहेबांनी 7 डिसेंबर 1928 बिल मांडलेलं होतं. वतन बिलाची संपूर्ण इतिश्री 16 ऑगस्ट 1929 झालेली होती. या वतनाचा अभ्यास किंवा वतनावरचं सगळं हे जे विधेयक आहे 30 सप्टेंबर 1927 मांडलेलं, आणि 1927 साली जे मांडलेल्या ह्या विधेयकाचं संपूर्ण एकत्रीकरण ह्या पुस्तकामध्ये आहे. भाषावर प्रांत रचना आपण पाहिलेलंच आहे. नंतर ह्या देशापुढे अल्पसंख्याकांचा प्रश्न पण फार महत्वाचा होता, म्हणून त्यांनी राज्य आणि अल्पसंख्याक या पद्धतीचं 1947 स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचं हे पुस्तक लिहिलं आहे. स्टेट अँड मायनॉरिटीज या पुस्तकाच्या माध्यमातून 1947 साली म्हणजे संघराज्य तयार करत असताना त्याचं विश्लेषण करत नागरिकाचा मूलभूत अधिकार असेल, सगळ्या म्हणजे अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची तरतूद काय केलेली आहे, अनुसूचित जातीच्या संरक्षणाची तरतूद काय आहे, नोकऱ्यात प्रतिनिधित्वाचा अधिकार, विशेष जबाबदाऱ्या आणि स्पष्टीकरणात्मक टिपा असतील, असं हे सविस्तर असं पुस्तक आहे, ज्याला म्हटलं गेलेलं आहे राज्य आणि अल्पसंख्याक असं हे नाव आहे. स्टेट अँड मायनॉरिटीज 1947 साली बाबासाहेबांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, स्टेट अँड मायनॉरिटीज. आणि हे खरं आपल्या जवळ असलं पाहिजे. नंतर बाबासाहेबांनी ज्यावेळेला बुद्धिझमकडे वळले त्यावेळेला त्यांनी बुद्ध अँड कार्ल मार्क्स हे पुस्तक लिहिलं आहे. बुद्ध आणि कार्ल मार्क्स म्हणजे बुद्ध कार्ल मार्क्सने सांगितलेल्या विचारांच्याही पुढं कशा पद्धतीनं तो जातो, आणि कार्ल मार्क्स पेक्षाही बुद्धिझमची फार गरज आज जगाला आहे. कारण शांततेनं बंधुत्वानं जर जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. हे यासाठी बुद्ध आणि कार्ल मार्क्स अशा पद्धतीचं पुस्तक 1950 साली बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकातून त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी मांडलेलं होतं की कशा पद्धतीनं गरज ही बुद्धाची आहे. कार्ल मार्क्स, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, बुद्ध किंवा कार्ल मार्क्स असेही, बुद्ध और कार्ल मार्क्स असं याचं नाव आहे. आणि हे याचे लेखक डॉक्टर B.R. आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर असे आहेत. हे पुस्तक सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे 1950 साली, बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज धम्मा. म्हणजे जे बुद्धिझम फॉलोअर्स आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत किंवा जे बौद्ध धर्म ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य. बुद्धाचा धम्म स्वीकारल्यानंतर त्या धम्माचं भवितव्य कशावर अवलंबून आहे याचं पुस्तक बाबासाहेब लिहून जातात. आणि आपण हे पुस्तक वाचलेलं नाही, समजून घेतलेलं नाही किंवा ते आपल्याला माहित नाही की या पुस्तकामध्ये काय आहे. 1950 साली त्यांनी लिहिलेलं बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज धम्मा हा फार महत्वाचा पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. त्याबरोबरच आणखी एक पुस्तक आहे रानडे, गांधी अँड जिन्ना. रानडे, गांधी आणि जिन्ना या तिघांवर लिहिलेलं पुस्तक आहे बाबासाहेबांचं. तेही त्या तिघांच्या संदर्भाने बाबासाहेबांनी खूप सविस्तर असं लिहिलेलं आहे की रानडेंचं कार्य, गांधीजींचं कार्य आणि त्याबरोबरच जिन्ना यांचं कार्य आणि त्याच्या संदर्भाने लिहिलेलं हे पुस्तक
हे सुद्धा फार महत्वाचं पुस्तक आहे. आपल्या लायब्ररीमध्ये असं पुस्तक असणं गरजेचं आहे, जेणेकरून बाबासाहेबांची ग्रंथसंपदा, आपण बाबासाहेबांवर लिहिलेली अनेक पुस्तकं वाचतो, पण बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती आपण वाचायला हवीत. म्हणजे ती पुस्तकं जर आपण वाचली तर खऱ्या अर्थानं आपल्याला समजेल की बाबासाहेबांनी काय काम केलेलं आहे. हे पुस्तक तर आपल्याला माहीतच आहे, मगाशी आपण पाहिलेलं आहे. नंतर हे छोटं पुस्तक सुद्धा फार महत्वाचं आहे. पहा, शेड्यूल कास्टच्या तक्रारी, ग्रेव्हन्स ऑफ अनटचेबल्स अशा या नावाचे हे पुस्तक आहे. ग्रेव्हन्स ऑफ अनटचेबल्स असं हे पुस्तक आहे. महत्वाचं पुस्तक आहे हे सुद्धा. शेड्यूल कास्टच्या तक्रारी म्हणजे शेड्यूल कास्ट या वर्गाच्या समस्या आणि त्यांच्या म्हणजे शैक्षणिक तक्रारींसाठी भाग दुसरा यात आहे पहा. मग त्यामध्ये उच्च शिक्षणातल्या सवलतीचा अभाव, तांत्रिक प्रशिक्षणाचा अभाव अशा तक्रारी बाबासाहेबांनी मांडलेल्या आहे. इतर तक्रारीमध्ये प्रसिद्धीविषयीची उदासीनता आणि सरकारी कंत्राट देण्याचे दरवाजे बंद अशा तक्रारी बाबासाहेबांनी मांडलेल्या आहेत. इतर तक्रारीमध्ये पीडित लोकांसंबंधीचं सरकारचं कर्तव्य काय असावं ही सुद्धा तक्रार त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे. त्याबरोबरच भाग एक मध्ये मग सरकारी नोकरीची वयोमर्यादा वाढवणं, परीक्षेच्या फी मध्ये कपात करणं, अनुसूचित जातीचे अधिकारी असणं गरजेचं आहे किंवा अनुसूचित जातींच्या साठी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहेत याचा सविस्तर, अगदी सार्वजनिक नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्वाचा अभाव निर्माण झालेला आहे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, अगदी सविस्तर मांडून. केंद्रीय कायदेमंडळात पर्याप्त असं प्रतिनिधित्व नाही हे राजकीय तक्रारी या भागामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे तक्रारींचं 3 भागात विभाजन बाबासाहेबांनी त्या काळात केलेलं होतं की त्यामध्ये राजकीय तक्रारी, शैक्षणिक तक्रारी आणि अन्य तक्रारी अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी ह्या 3-4 भागामध्ये हे शेड्यूल कास्टच्या तक्रारी बाबासाहेबांनी मांडलेल्या आहेत. आणि ग्रीव्हन्स ऑफ अनटचेबल्स असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पण छोटं पुस्तक आहे. खरं तर बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं आपल्या जवळ असायला पाहिजेत. बाबासाहेबांवर लिहिलेली पुस्तकं इतरांनी जी लिहिलेली असतील त्याच्यापेक्षा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं जी आहेत ती आपण वाचली तर जास्त आपल्याला फायदा होईल. माझ्याकडे अशा 2 प्रती आहेत. नंतर भारतातील जाती, तंत्र, उत्पत्ती आणि विकास, कास्ट इन इंडिया असं एक पुस्तक आहे. कास्ट इन इंडिया हेही पुस्तक आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. या पुस्तकात सुद्धा बाबासाहेबांनी भारताच्या जातींचा इतिहास लिहिलेला आहे. भारतातल्या जाती ते सविस्तर पद्धतीनं त्यांनी या प्रबंधामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की भारतातल्या जाती कशा पद्धतीने आहेत. आणि ते खरंच एक छोटं पुस्तक आहे पण खूप मोठा दस्तऐवज आहे आणि खूप आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मस्तकामध्ये प्रकाश पडेल असं पुस्तक आहे. हे भारतातील जाती, तंत्र, उत्पत्ती आणि विकास हे पुस्तक आपल्याजवळ असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यानंतर आणखी एक पुस्तक आहे ते म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती. फार महत्वाचं, फार गाजलेलं, फार सर्वांजवळ असायला हवं असं पुस्तक हे आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती, रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन. आता हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती कशा पद्धतीनं सतत होत असते याचं सविस्तर त्यांनी विवेचन या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकलेला आहे. प्राचीन शासन प्रणाली, आर्यांची सामाजिक स्थिती, निकृष्टच्या थराला पोहोचलेला, त्याबरोबरच बुद्ध आणि त्यांचा क्रांतिकारी दृष्टिकोन असेल, प्रतिक्रांती नंतर वेगवेगळं साहित्य असेल, अवनतीची आणि ऱ्हासाची कारणं असतील आणि आचारसंहिता, प्रतिक्रांतीचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यावर सुद्धा बाबासाहेबांनी स्त्री आणि प्रतिक्रांती आणि शूद्र आणि प्रतिक्रांती अशा पद्धतीनं त्यांनी या पुस्तकातून क्रांती आणि प्रतिक्रांती, रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन अशा पद्धतीनं या पुस्तकातून त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. खरोखर हे पुस्तक आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. महत्वाचं पुस्तक आहे क्रांती आणि प्रतिक्रांती, जे प्रत्येकाला वाचायला हवं असं पुस्तक आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आपल्याला आपल्या जवळ असायला हवं. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान पार्टिशन असं एक पुस्तक आहे. तसंच मला वाटतं थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक पुस्तक आहे.
तर पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया 1940 असं हे पुस्तक आहे. हे सुद्धा फार मोठं पुस्तक आहे. म्हणजे अगदी 334 पानांचं पुस्तक आहे आणि यामध्ये फाळणीच्या संदर्भात लिहिलेलं बाबासाहेबांचं हे पुस्तक आहे. म्हणजे मुस्लिम लीगची मागणी असेल आणि मागणी त्यांनी पाकिस्तान करता मुस्लिम जनतेची स्थिती काय आहे, वेगळ्या राष्ट्राची मागणी, अधोगतीपासूनची मुक्ती, त्यावेळची विचारधारा असेल, अखंडतेचे तुकडे, संरक्षणाची दुर्बलता आणि जातीय शांतता, अशा अनेक मुद्द्यांवर बाबासाहेबांनी परदेशातली उदाहरण देऊन पर्याय दिलेले आहेत. आणखीन पाकिस्तानला कोणते पर्याय उपलब्ध आहेत, सामाजिक उदासीनता, जातीय आक्रमण, राष्ट्रीय वैफल्यता, राजकीय भविष्याची राष्ट्रीय वैफल्यता आवश्यक आहे का पाकिस्तानच्या पुढच्या समस्या कोणत्या आहेत आणि निर्णय कोण घेऊ शकेल, असं हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया, हे पुस्तक फार अनमोल असं पुस्तक आहे. ऐतिहासिक दस्तऐवज आहे. हे पुस्तक आपल्या वाचनात आलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे. नंतर आहे हू वेअर द शूद्राज, हे पुस्तक म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते, असं एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं की शूद्रपूर्वी कोण होते. आणि ही त्यासाठी अर्पण पत्रिका त्यांनी महात्मा फुले या आपल्या गुरूंना याची अर्पण पत्रिका लिहिलेली आहे की आणि ह्या पुस्तक लिहिलेलं आहे. प्रकरण कसे आहेत, शूद्रांचे कुटप्रश्न यात आहेत, वेगवेगळे सिद्धांत आहेत, उत्पत्तीच्या संबंधितले सिद्धांत आहेत, शूद्र आणि आर्यांचा झगडा, आर्यांचा परस्परातल्या झगडा, शूद्र आणि दास, शूद्रपूर्वी क्षत्रिय होते, वर्णाची 3 की 4 संख्या, अशा पद्धतीनं शूद्रांना अधोगतीला कसं नेलं गेलं, समेटाची हकीकत आणि सिद्धांताची कसोटी. म्हणजे असं हे अनमोल असं पुस्तक लिहून बाबासाहेबांनी ठेवलेलं आहे. मला वाटत नाही की बाबासाहेबांची ही पुस्तकं ज्यावेळेला वाचू आपण त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला सामाजिक भान येईल. यानंतर अनेक पुस्तकं आहेत बाजारामध्ये, मग मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, जनता आहे, त्यावेळेचे बाबासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख आहे, नरेंद्र जाधव यांनी लिहिलेली ग्रंथ त्रिवेणी आहे, ज्याच्यामध्ये बोल महामानवाच्या नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 500 बाबासाहेबांची भाषणं आहेत. आणि 500 भाषणं आपल्याला सतत प्रेरणा देतील अशी भाषणं आहेत, सतत ऊर्जा देतील अशी भाषणं आहेत, सतत एनर्जी देतील अशी भाषणं आहेत, आपल्या जीवनाला आकार देणारी अशी भाषणं आहेत. आणि खरोखर ही भाषणं आपण वाचली पाहिजेत. बाबासाहेबांच्या आयुष्यात 500 भाषणं बाबासाहेब करतात, 22 पुस्तकं लिहितात आणि एवढ्या 32 पदव्या जवळजवळ बाबासाहेब जर मिळवत असतील, शिक्षण अहोरात्र करत, लेखन करत, भाषणं करत, बाबासाहेब 5 वर्तमानपत्र चालू करतात. फार मोठं भव्य दिव्य असं काम बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात केलं. एक वकील म्हणून ही चांगल्या उच्च दर्जाचे त्यांनी काम केलं, प्राध्यापक म्हणून उच्च दर्जाचं काम केलं, एक पत्रकार, एक संपादक, एक नेता, नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने केलं. त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना करून फार मोठं योगदान दिलं. त्यामुळे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा ही संस्था निर्माण करूनही फार मोठं काम केलं. त्या संस्थेसाठी काही पुस्तकं लिहून ठेवली. मग बुद्ध अँड हिज धम्मा हे पुस्तक लिहिलं. आता ते पुस्तक ह्या लायब्ररीमध्ये आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहिलं. त्याबरोबरच बाबासाहेबांनी पूजापाठासाठी सुद्धा एक पुस्तक लिहिलं. म्हणजे पाली भाषेतल्या विधी कशा करता याव्यात यासाठी त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून सर्वांसाठी त्या गोष्टी केलेल्या आहेत. बाबासाहेब त्या काळामध्ये 500, 700, 800 फूट मीटर खोल खाली उतरून जो खाण कामगार आहे तो कसा काम करतो हे बाबासाहेबांनी पाहिलं आणि त्याचं व्यथा समजून घेऊन बाबासाहेबांनी त्याची व्यथा दूर करण्यासाठी त्यावेळेला तिथल्या महिलांच्या समस्या पाहिल्या आणि त्यांना प्रसूती रजा बाबासाहेबांनी मंजूर केल्या. बाबासाहेब ज्यावेळेला मजूर मंत्री होते त्यावेळेला मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी फार मोठी काम केलेलं आहे. मग त्यावेळेला समान नागरिक समान काम समान वेतन हा कायदा बाबासाहेबांनी अंमलात आला. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बाबासाहेबांमुळे स्थापन झालेला आहे.
बाबासाहेबांनी समान वेतन समान काम समान वेतन, स्त्रिया आणि पुरुषांना सुद्धा समान वेतन मिळालं पाहिजे, संघटना करण्याचा हक्क, संप करण्याचा हक्क. बाबासाहेब 1938 साली मोर्चा घेऊन विधानमंडळावर जवळजवळ 20,000 शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जातात. बाबासाहेबांनी मजूर मंत्री असताना त्या काळामध्ये हिराकूड धरण प्रकल्प असेल, दामोदर धरण प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प बाबासाहेबांनी राबवले आणि यशस्वी केले. कामगारांच्या अनेक समस्या बाबासाहेबांनी 8 तास कामाचे केले. अनेक समस्या बाबासाहेबांनी कामगारांच्या सोडवलेल्या आहेत. कामगार हिताचे प्रश्न सोडवलेच, त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सुद्धा बाबासाहेबांनी सोडवले. वीज मंत्री असल्यामुळं विजेचे प्रश्न सुद्धा कशा पद्धतीनं सोडवता येतील, नद्याजोड प्रकल्प राबवला तर कशा पद्धतीनं आपला देश पुढे जाऊ शकतो, ही सुद्धा योजना त्यांनी मांडलेली होती. बाबासाहेबांनी त्या काळात सर्व देशातल्या सर्व समस्यांचा बारीक सारीक विचार करून त्याच्यावरची उपाययोजना संविधानाच्या माध्यमातून आपल्या पुढे ठेवलेली आहे. त्यांनी त्या काळामध्ये ते वीज, शेतीसाठी तर मग त्यांनी खोती विधेयक सादर केलेलं होतं की खोती पद्धती नष्ट झाली पाहिजे. महार वतन विधेयक सादर केलेलं होतं की महार वतन रद्द झालं पाहिजे. लोकांना ह्या वतनदारी पद्धतीतून बाहेर पडून एक स्वतंत्र आपलं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे, झगडला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. त्याशिवाय आपण आपलं सामर्थ्य आणि आपली झळाळी, आपलं कर्तृत्व मोठं होऊ शकत नाही, असं बाबासाहेबांनी मांडलं. बाबासाहेबांचं चरित्र आणि हे सदैव प्रेरणादायी आहे, सदैव ऊर्जा देणार आहे, सदैव सर्व विद्यार्थ्यांना. अगदी साताऱ्याच्या शाळेमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी अनुभवलेले प्रसंग आहेत, ते खरोखरच आपल्याला प्रेरणादायी वाटतं की कोणत्या परिस्थितीतून बाबासाहेब शिकले. की एका बैलगाडी सुद्धा बसून घ्यायला तयार नव्हते बाबासाहेब, तेच विमानानं पुन्हा प्रवास करतात. ज्यांना सर्व दरवाजे बंद केलेले जातात की तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, तुम्हाला कोणतं तिकीट मिळणार नाही, त्याच बाबासाहेबांना सन्मानानं दरवाजा उघडून ज्यावेळेला मसुदा समितीमध्ये मंत्री म्हणून घेतलं जातं आणि निवडून मसुदा समितीचे अध्यक्ष बनवलं जातं, तेव्हा त्या विद्वत्तेचा सन्मान आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. तो त्यांच्या विद्वत्तेला आणि कर्तृत्वाला तोड नाही. म्हणून तर ते सिम्बॉल ऑफ द नॉलेज आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या बाहेर असणाऱ्या पुतळ्याच्या तिथं सिम्बॉल ऑफ द नॉलेज असं बाबासाहेबांच्या बद्दल लिहिलेलं आहे. बाबासाहेब हे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माणसानं नेहमी शिकत राहिलं पाहिजे, अजन्म विद्यार्थी राहिलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचं चरित्र सतत वाचलं पाहिजे, त्यांची भाषणं वाचली पाहिजेत, त्यांच्या चळवळी वाचल्या पाहिजेत आणि त्यांच्या चळवळीला कनेक्ट होऊन आपण सामाजिक समतेची लढाई लढली पाहिजे, समतेचा लढा जिवंत ठेवला पाहिजे, न्याय हक्कासाठी आणि बंधुतेसाठी आणि इथल्या सर्वांना स्वतंत्र करण्यासाठी. कारण स्वातंत्र्याची लढाई अजून संपलेली नाही. कारण एक देश स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून, पण या देशातल्या इथल्या उच्चवर्णीयांची गुलामगिरी अजूनही आहे. की त्यांची धार्मिक गुलामगिरी आहे, वैचारिक गुलामगिरी आहे, राजकीय गुलामगिरी आहे, आर्थिक गुलामगिरी आहे. अशा वेगवेगळ्या गुलामगिरीमध्ये जो पिचलेला, वंचित असणारा, दबलेला दलित समाज आहे, हा समाज अजूनही पतित अवस्थेत जीवन जगतोय. त्यातले काही टक्के लोक ही सुधारलेली आहेत, शिक्षणामुळं पुढे गेलेले आहेत, पण ते सुद्धा समाजापासून तुटलेले आहेत, पाठीमागे वळून पाहत नाहीत आणि त्यामुळं समाजाची फार मोठी हानी होते. ज्या वेळेला हा शिकलेला वर्ग एकत्र येईल, संघटित होईल आणि एकत्रित उद्योगधंदे निर्माण करेल, स्वतः ज्या वेळेला सहकार तत्वातून काहीतरी निर्माण करेल, त्यावेळेला आणि आपल्या लोकांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याचं काम, नोकऱ्या देण्याचं काम ज्या वेळेला असे शिकलेला वर्ग ज्या वेळेला करायला लागेल, त्यावेळेला आर्थिक गुलामगिरीतून सुद्धा बाबासाहेबांचा हा आंबेडकरी समाज मुक्त होऊ शकेल. तो होण्याचा विचारानं प्रयत्न करत आहे आणि झालाही आहे. परंतु फक्त विचारानं स्वावलंबी होऊन चालणार नाही, त्याबरोबर आपल्याला आर्थिक गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल. सामाजिक गुलामगिरीतून आपण बऱ्यापैकी मुक्त झालेलो आहोत. आपण सगळे विधी आपल्या पद्धतीनं करत आहोत. सामाजिक
दर्जा आपला वाढलेला आहे, आपण आता शिकलो, नोकऱ्या मिळवायला लागलो, पण सगळेच जण शिकलेले नाही. मग सगळेजण शिकावेत यासाठी सगळा वर्ग वर यावा, सगळ्यांमधली सांस्कृतिक दरी मिटावी, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. विचारांचा अग्नी सदैव प्रज्वलित ठेवावा लागेल आणि सदैव चळवळ जीवन ठेवावे लागेल. सदैव एकमेकाशी कनेक्टेड राहावं लागतील. सगळी महाविहार एकमेकाशी जोडली गेली पाहिजेत. सगळ्या संघटना, सगळ्या संस्था एकमेकांशी, सगळे अध्यक्ष, सगळ्या कमिटी एकमेकांशी जोडून एक साखळी तयार करावी लागेल, एक महायुनियन तयार व्हावं लागेल. आणि हे ज्यावेळेला सगळं एकत्रित येऊ शकेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं पुढे जाता येईल. नाहीतर मग तुमचा बुद्धिस्ट पर्सनल लॉ सुद्धा होऊ शकणार नाही, तुमच्या लेण्यांवरचा अतिक्रमण थांबणार नाही, तुमच्या आता SC STचा आरक्षणाची वर्गवारी करून तुम्हाला तुकडे करून तुमच्यामध्ये वर्गवारी करून तुमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमचं आरक्षण संपवण्याचा, तुमच्या नोकऱ्या संपवण्याचा प्रयत्न सुद्धा आता सुरू आहे. तुम्ही जर जागे नसाल, तुम्ही जागरूक नसाल, तुम्ही वैचारिक मंथन करत नसाल, बाबासाहेबांनी काय लिहून ठेवलेलं आहे तेच वाचलेलं नसेल आणि त्या निमित्ताने एकत्रच येत नसाल, एकत्र येऊन काम करत नसाल, तुमच्या वर चालणाऱ्या अन्याय अत्याचारच्या विरुद्ध लढाई देण्यासाठी तुम्ही काही करत नसाल, नुसतं नाचून आणि बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन काहीच उपयोग होणार नाही. भीम जयंती साजरी करायची असेल तर भीम विचारांना डोक्यात घ्यावं लागेल. आणि म्हणूनच आज बाबासाहेबांच्या जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की ही पुस्तकं आपल्या लायब्ररीत ठेवा, आपल्या जवळ संग्रही ठेवा. नको एवढी सगळं जास्तीत जास्त पुस्तक गोळा करणं, पण बाबासाहेबांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते माझ्याजवळ असलंच पाहिजे असं मनाला ठरवा. ते पुस्तक घरी ना, ते वाचा, ते इतरांना वाचायला द्या, आपल्या समाजातल्या सगळ्यांनी ते वाचू द्या आणि त्याच्यावर चर्चासत्र ठेवा, त्याच्यावर मंथन करा, चिंतन करा, त्याच्यावर प्रश्नोत्तर स्वरूपात चर्चा करून हे कशासाठी लिहिले, हे काय आहे, अशा पद्धतीनं ज्या होईल त्या वेळेला खऱ्या अर्थानं नवीन विचार प्रज्वलित होतील. बाबासाहेबांनी लिहिलेलं जे मूकनायक आहे किंवा जनता आहे, बहिष्कृत भारत आहे, याचे जे खंड प्रकाशित आहेत त्याचंही वाचन करा. त्या काळात घडलेल्या घटना कशा आहेत, त्या काळात घडलेले अन्याय कसे आहेत आणि आत्ताच्या काळातले सध्याचे प्रश्न, कारण त्या प्रत्येक बहिष्कृत भारतामध्ये पहा की आजकालचे प्रश्न असा एक भाग होता, सध्याची स्थितीमधले समस्या असा एक भाग होता. तर हे आजकालच्या जे प्रश्न आहेत किंवा सध्याचे जे प्रश्न आहेत याच्यावर आता सर्व पुढाऱ्यांनी, सर्व नेत्यांनी, सामाजिक, राजकीय, धार्मिक सर्व क्षेत्रात काम करणारे नेते आहेत, त्यांनी एकत्रित बसून याच्यावर चर्चा करायला हवी की आत्ताचे प्रश्न काय आहेत आणि आत्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करू शकतो आपण. साधी एक बँक आपण तयार करू शकत नाही, पतपेढी करू शकत नाही, तर हे आपली फार मोठी शोकांतिका आहे. शिकलेल्या वर्गाने एकत्रित येऊन नुसताच पैसा जयंतीमध्ये नाचण्यासाठी, डीजे साठी उडवण्यापेक्षा काहीतरी विधायक काम केलं पाहिजे. काहीतरी विधायक काम केलं तरच बाबासाहेबांचे विचार पुढे जातील. बाबासाहेबांचा विचार हा जिवंत राहायला पाहिजे, तो जिवंत कायम राहणार आहे. म्हणता ना, जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. कारण बाबासाहेबांचं विचार 135 वर्षानंतर सुद्धा आणखीन वेगानं पसरत चाललेलं आहे. आज बाबासाहेबांची जयंती सर्व स्तरातून, सर्व जाती धर्मातील लोक साजरी करत आहेत. सर्व भारतात आणि भारताच्या बाहेर जगातही बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं सगळे याचा एक पुरावा आहे. आणि बाबासाहेब खूप मोठे आहेत, फक्त ते समजायला वेळ लागेल. ज्या वेळेला सगळ्यांना समजतील त्यावेळेला ते खरोखरच त्यांच्या पुढे नतमस्तक होतील. कारण बाबासाहेबांसारखा प्रकांड पंडित, बुद्धिमान व्यक्ती या म्हणजे सापडणं अवघड आहे. कारण एकाच आयुष्यामध्ये एवढी मोठी कामं करणं, एवढ्या संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणं किंवा मिलिंद महाविद्यालय सुरू करणं, परत म्हणजे कायद्याचं कॉलेज सुरू करणं असेल, वेगवेगळ्या अशा संस्था सुरू केल्या बाबासाहेबांनी. आणि अगदी त्याच काळात वर्तमानपत्र चालवणं, त्याच काळात 22 ग्रंथांचं लेखन करणं, त्याच काळात स्वतःचं शिक्षण पूर्ण करणं, त्यासाठी पदव्या घेत पुढे जाणं, त्याच काळात
महाडचा 14 ताळ्याचा सत्याग्रह असेल, काळा राम मंदिर सत्याग्रह असेल किंवा वेगवेगळ्या सत्याग्रहात भाग घेऊन समाजाच्या मध्ये जागृतीचा फैलाव करणं, हे सुद्धा वेगानं बाबासाहेब काम करत होते. समाजाला एकत्र करण्याचं काम करत होते, समाजाला जागं करण्याचं काम करत होते, समाजाला स्वाभिमानी बनवण्याचं आणि स्वावलंबी बनवण्याचे बीज समाजामध्ये टाकत होते आणि त्यातमध्ये ते यशस्वी झाले. आज अस्पृश्यता संपली. रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी, ह्या सगळ्या ज्या बंदी होत्या, ह्या बंदी आता उठलेल्या आहेत. आज आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ शकतो, कुठल्याही ठिकाणी जागा घेऊ शकतो, कुठेही जाऊन आपला उद्योग व्यवसाय करू शकतो, कुठेही जाऊन राहू शकतो, फिरू शकतो, पर्यटन करू शकतो. हे सगळे स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला मिळालेले आहेत आणि हे स्वातंत्र्य जर टिकून ठेवायचं असेल आणि आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांचा एकच मंत्र आपल्याला सदैव आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका काय? तुमच्यावर अन्याय कसा होते, कुठून होते, कशा पद्धतीने होते हे शिका, हे समजून घ्या. संघटित व्हा, एकत्रित या. आणि जर अन्याय समजला असेल आणि संघटित झाला असेल तर तुम्ही संघर्ष करू शकाल, कायदेशीर मार्गाने लढू शकाल, तुमच्या अन्यायाला वाचा फोडू शकाल आणि अन्यायातून मुक्तही होऊ शकाल, गुलामगिरीतून मुक्त होऊ शकाल. यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा एकच मंत्र प्रत्येक घराघरात आपण लिहायला हवा. शासनकर्ते जमात बनण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आपली मुलं खूप उच्च शिक्षित करायला हवीत. उच्च शिक्षित करून त्यांना स्वतः उद्योगधंदे करता यावेत, एवढी सक्षम करता यायला हवेत. म्हणजे नाही नोकऱ्या मिळाल्या तरी स्वतः उद्योगधंदे त्यांनी केले पाहिजेत, परदेशात जाऊन नोकऱ्या केल्या पाहिजेत. पण आपला कुटुंब कसं वर जाईल, आपला समाज कसा वर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांच्याकडे नोकऱ्या देण्याची पात्रता आहे यांनी आपल्या समाजातल्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि त्यांना त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला याशिवाय तरुणोपाय नाही. आपलं उद्योजक मंडळ तयार झालं पाहिजे, आपलं स्वतःचं आपले कारखाने तयार झाले पाहिजेत, आपले लघु उद्योजक तयार झाले पाहिजेत आणि हे उद्योजकांचं महामंडळ खऱ्या अर्थानं आपल्याला मुक्त करेल, आपल्या लोकांच्या दारिद्र्याला मुक्त करेल. आपली लोक जे आत्महत्या करतायत, जे नको त्या मार्गाला लागलेले आहेत, त्या मार्गातून बाहेर पडतील. काम शिकण्याची जिद्द असणाऱ्यांना सुद्धा आपण एज्युकेशन फंड तयार करून त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देऊ शकतो, त्यांना शिकायला मदत करू शकतो. पण त्यासाठी सुद्धा एकत्रित येणं गरजेचं आहे. तुम्ही एकत्र आला नाही तर आपल्या समाजात कोण शिक्षण चांगलं घेत आहे आणि त्याला कशाची गरज आहे हेच तुम्हाला समजणार नाही. आणि जर समजलं नाही तर ते जाणार, ते हताश होणार, ते आत्महत्या करणार, मरून जाईल. आणि यासाठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. त्या मुलांना चांगल्या दिशेनं पुढे न्यायला हवं. आपली मुलं ही आपली संपत्ती आहेत, ही राष्ट्राची संपत्ती आहेत आणि आंबेडकरी विचारधारा त्यांच्यामध्ये रुजवणं, वाढवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आंबेडकरांची विचारधारा ही समतेची विचारधारा आहे, ती स्वातंत्र्याची, बंधुतेची आणि न्यायाची विचारधारा आहे. या चतुसूत्रीवर आधारलेली ही बाबासाहेबांची विचारधारा प्रत्येक घराघरात पोहोचवणं म्हणजेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा प्रचार प्रसार करणं असं होईल. आम्ही हा लोकशाहीचाच प्रचार प्रसार करतोय कारण बाबासाहेब हे लोकशाहीच्या प्रचाराचे अग्रदूत आहेत. बाबासाहेब या संविधानाचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब यांनी जातीयांताच्या लढाईसाठी फार मोठा संघर्ष केलेला आहे आणि अस्पृश्यतेचा कलंक मुळासकट इथला लागलेला भारत देशाला जो रोग आहे अस्पृश्यतेचा तो संपवला, ती कीड काढून टाकली आणि आज आपण सन्मानानं सर्वांच्या सोबत काम करतोय. पण अजूनही समतेच्या दिशेनं आणि बंधुतेच्या दिशेनं आपल्याला खूप मोठा टप्पा पुढं पार करायचा आहे. त्यासाठी चला एकत्र येऊया, एकत्र मिळून काम करूया, तरच खऱ्या अर्थानं प्रगती होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं मुक्तीच्या वाटेवर आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आजच्या पुरतं एवढंच. 135व्या भीमजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचं हे लाईव्ह सेशन इथं संपवतो. आजचे बाबासाहेबांचे जे ग्रंथ आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये मधून सांगा.
तुम्ही आणखी एखादा ग्रंथ माझ्याकडून दाखवण्याचा राहिला असेल, कदाचित या लायब्ररीमध्ये ते ग्रंथ एखादा असेल, मला जेवढे पटदिशी सापडले तेवढे मी घेतले आणि तुमच्यापुढं मांडलेले आहेत. जवळ-जवळ म्हणजे 15-16 ग्रंथ तर तुम्हाला दाखवलेले असतील आज. पण काही 4-5-6 ग्रंथ राहिले असतील, तर ते कोणते ग्रंथ राहिलेत हे मला कमेंट्समधून नक्की सांगा, की कोणता ग्रंथ मी दाखवला नाही आज तुम्हाला, हे कमेंट्समधून सांगा. आणि कोणते ग्रंथ तुमच्या जवळ आहेत, तुमच्या जवळ उपलब्ध आहेत, हे कमेंट्समधून सांगा, की हा मी ग्रंथ वाचलेला आहे. हो, ही माझ्या जवळ आहे हा ग्रंथ खूप छान आहे. कमेंट्स करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना ती पुस्तकं वाचण्याची प्रेरणा मिळेल. बाबासाहेबांचे ग्रंथ हे फार फार महत्त्वाचे आहेत. त्याचं वाचन सर्वांनी करायला हवं असे ग्रंथ आहेत आणि प्रेरणेचा स्रोत आहेत, ऊर्जेचा स्रोत आहेत. म्हणूनच या व्हिडिओचं नावही आम्ही ठेवलं, की भीम एनर्जी असं नाव ठेवलेलं आहे, की बाबासाहेबांच्या विचारांची एनर्जी आहे, शक्ती आहे. ही शक्ती, ह्या शक्तीचा प्रचार प्रसार करूया, कारण ही विचारांची एनर्जी आहे. आणि पे बॅक टू सोसायटी या नावानं ज्ञानदान हे सर्व मोठं दान आहे, ते आम्ही करतोय. तर तुम्ही लाईक तरी करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून या पुण्यकार्यामध्ये तुमचाही सहभाग होईल. तुम्ही एक लाईक केला तरी ह्याला त्याचा सहभाग मिळाल्यासारखा होईल. तुम्ही कमेंट्स केला, शेअर केला, तर हा विचार, बाबासाहेबांचा विचार आणखी एकापर्यंत पोहोचवण्याचं पुण्य तुमच्या वाट्याला येईल. म्हणून चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही भीम एनर्जी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. चला, पुन्हा एकदा भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.